समर सीझन मध्ये आपली स्किन टॅन होते का किंवा आपली स्किन ऑइली होते का, त्याच्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे आपण बघणार आहे 4 स्टेजमध्ये. तर पहिली स्टेज आहे एक्सफोलिएशन, दुसरी स्टेज आहे क्लिन्झिंग, तिसरी स्टेज आहे मॉइश्चरायझिंग आणि चौथी स्टेज आहे सन प्रोटेक्शन. पहिली स्टेज आहे एक्सफोलिएशन. यामध्ये तुम्ही कमीत कमी दिवसातून 2 वेळा स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे डर्मॅटॉलॉजिस्टच्या ॲडवाइसनुसार ग्लायकॉलिक ऍसिड आणि सॅलिसिलिक ऍसिड याचा फेसवॉशचा वापर तुम्ही करायचा आहे. फेस पॅक मध्ये व्हिटॅमिन सी, हायलोरॉनिक ऍसिड आणि कुकुंबर याचा वापर करा. तर दुसरी स्टेज आहे क्लिन्झिंग. क्लिन्झिंग मध्ये तुमच्या स्किनवर जे डर्ट आणि इम्प्युरिटीज असते ती 2 ते 3 वेळा वॉश करायची आहे. त्यामुळे जे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स होतात ते कमी होतील. तिसरी स्टेज आहे मॉइश्चरायझिंग. डर्मॅटॉलॉजिस्टच्या ॲडवाइसनुसार तुम्ही जेल बेस्ड, लाईट वेट आणि वॉटर बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर करू शकता आणि तुमची स्किन हायड्रेट करू शकता. ती स्टेप आहे सन प्रोटेक्शन. सन प्रोटेक्शन मध्ये डर्मॅटॉलॉजिस्टच्या ॲडवाइसनुसार SPF 50 किंवा SPF 70 या सनस्क्रीनचा वापर करू शकता. एक्सेस ऑइलचा तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही ग्लायकॉलिक ऍसिड किंवा सॅलिसिलिक ऍसिड फेस वॉशचा वापर तुम्ही करू शकता आणि ब्लॉटिंग पेपर यूज करून एक्सेस ऑइल तुम्ही रिमूव्ह करू शकता. समर सीझन मध्ये हीट आणि ह्युमिडिटीमुळं ऑइल सिक्रिशन सबॅसिस ग्लँडमधून जास्त होतं. त्यामुळे तुम्ही हायड्रा फेशियलचा सुद्धा यूज करू शकता. या स्टेप फॉलो करून सुद्धा तुमच्या स्किन टॅनचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर नक्की माय स्किनला व्हिजिट द्या आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्या फॅमिली सोबत आणि फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. थँक्यू.